सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या समोर 7 वर्षांपूर्वीचा सत्याचा खुलासा होणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता 7 वर्षांपूर्वी राजकुमारने चंद्रकांत काकांचा अपघात घडवून आणल्याचं सत्य इथे आता सारंगच्या समोर आलेलं असतं. आणि हे सत्य सारंगने तिलोत्तमाला सांगताच तिलोत्तमा आणि सारंग दोघेजण राजकुमारची धुलाई करून त्याला आता कंपनीमधून आणि घरामधून हकलवून देतात. त्याची चांगली धुलाई करून त्याची घरामधून हकलपट्टी केलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राजकुमारचं कारस्थान हे सारंगच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा ही प्रयत्न करत असते की सारंगने लवकरात लवकर रूपम कॉस्मेटिक त्यांची जी कंपनी आहे ती जॉईन करावी. त्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेले असतात आणि शेवटीला इन्व्हेस्टर शंकरराव यांची अट मान्य करण्यासाठी इथे आता तिलोत्तमाने सारंगला वेठीस धरलेलं असतं. ती म्हणत असते की तुला वाटत असेल की सावली रूपम कॉस्मेटिकमधून हा ब्रँड आता बाहेर जाऊ नये किंवा सावली हर्बल हा ब्रँड आता बंद होऊ नये असं तुला वाटत असेल तर तुला आपली कंपनी जॉईन करावी लागेल. तेव्हा तो म्हणतो तुझा हट्ट आहे आणि तो मी मान्य नाही करणार. ती म्हणते तुला तुझ्या वडिलांची शपथ आहे, तुला माझी अट मान्यच करावी लागेल. एवढ्या वर्षात मी कधीही तुझ्याकडे काही मागितलेलं नाही आहे, पण आता हा तुझ्या आईचा हट्ट समज. माझी इच्छा आहे, माझं स्वप्न आता हेच आहे की माझ्या सारंगने पुन्हा एकदा कंपनी जॉईन करावी आणि ती एका स्तरावरती नेऊन ठेवावी, एका उच्च स्तरावरती नेऊन ठेवावी. तेव्हा सारंगने अशी अट ठेवलेली असते की मी रूपम कॉस्मेटिक जॉईन करेन, सावली हर्बलवरती सुद्धा मीच काम करेन आणि जेव्हा मला वाटेल की सगळं काही सावली हर्बलमध्ये व्यवस्थित आहे, त्यातले सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत असं मला जेव्हा वाटेल ना, तेव्हा मी स्वतः सावली हर्बल आणि कंपनी दोन्हीसुद्धा सोडून देईन. तेव्हा ती म्हणते मान्य आहे, तुझी प्रत्येक अट मान्य आहे, फक्त तू ऑफिसमध्ये ये. आणि तिलोत्तमा हे सगळं राजकुमार आणि मोनिकाच्या समोरच बोलून घेते. राजकुमार मोनिकाला खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा मोनिकाने ठरवलेलं असतं की सावली हर्बल हा ब्रँड सुरू होण्याच्या आधीच मी बंद पाडून टाकणार आहे आणि त्यासाठी ती इन्व्हेस्टर शंकर यांना आता धमकावणार असते. तर इथे सारंग ऑफिस जॉईन करणार असतो, कंपनी जॉईन करणार असतो. याचाच आनंद तिलोत्तमाला भयंकर झालेला असतो. ती खूप जास्त खुश असते, म्हणत असते की चला आता गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडणार आहेत, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे किंवा माझ्या मनासारखंच होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर इथे मदर्स डे असल्यामुळे इथे आता ओवी आणि तिकडे अबीर दोघेजण आपल्या आईवडिलांना मदर्स डेच्या शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासाठी छान अशी कविता केलेली असते. आणि ओवीने अमृताच्या मदतीने सारंगला आवडतो तसा गोडाचा शिरा बनवलेला असतो. आणि इथे अबीरने सुद्धा हॅपी मदर्स डे म्हणून असे फोटोज वगैरे लावलेले असतात, तिच्यासाठी कविता केलेली असते. दोघांनी आपल्या आईबाबांसाठी सेम कविता केलेली असते आणि त्यामुळे ती कविता इथे आता सावली आणि सारंग ऐकतात. त्यांना खूप जास्त आनंद होतो, खूप म्हणजे जास्तच आनंद होतो. तेव्हा सारंग म्हणतो की कसं आहे ना ओवी बेटा, तू माझ्यासाठी शिरा केलास, पण तुझी कविता आहे ना त्याने माझं तोंडसुद्धा गोड झालं आणि पोटसुद्धा भरलं. तू तुझ्या वडिलांबद्दल इतका चांगला विचार करतेस, यापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं असणार आहे. मला तर खूप आनंद झाला. त्यामुळे इथे आता आनंद हा झालेला तर असतो. त्यानंतर सकाळपासून इथे सारंग आता कंपनी जॉईन करणार असतो. तर इथे सावली सगळी तयारी करत असते. ती म्हणजे आपला जो गुरुकुल आहे ना त्याच्या उद्घाटनाची तयारी करत असते. स्वर सावली गुरुकुल हे तिचं जे आता संगीत विद्यालय आहे एक प्रकारचं, ते आता ती सुरू करणार असते. तर त्याच्या उद्घाटनाची ती तयारी करत असते.
सावली तिच्या कामामध्ये बिझी झालेली असते, तर इथे सारंग आता त्याच्या समाजसेवेमध्ये आणि आता कंपनीच्या कामामध्ये बिझी झालेला असतो. सारंग कंपनीमध्ये जातो तेव्हा मोनिका आणि राजकुमार दोघे घाबरतात. मोनिकाने राजकुमारला आधीच सांगितलेलं असतं की सारंगने कंपनी जॉईन केली ना तर आपलं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे. एकतर हा स्टाफ इथे आता इतक्या प्रयत्नानंतर तुझं ऐकायला लागला होता, ते तुझं काही ऐकणार नाही आहे. त्यानंतर आपल्याला जे काही निर्णय घेता यायचे ते घेता येणार नाही. ज्या काही गोष्टी आपण म्हणजे फ्रॉड करायचो तो आपल्याला करता येणार नाही आहे. डिरेक्टली आपल्या हातामध्ये पैसा येणार नाही आहे. सगळं आपल्याला घाबरून करावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे कंपनीमध्ये आपली किंमत कमी होईल आणि त्या सारंगची किंमत वाढेल. तेव्हा इथे आपल्याला हे थांबवायचं असेल तर कंपनीच बंद पडली पाहिजे किंवा सावली हर्बल हे बंद पडलं पाहिजे. त्यासाठी मोनिका तिच्या पद्धतीने प्रयत्न करत असते. पण इथे सारंग आता आलेला असतो. तिलोत्तमाने आणि स्टाफने मोठ्या प्रमाणात खूपच छान पद्धतीने इथे आता स्वागत केलेलं असतं. इथे त्याला बुके वगैरे देऊन त्याचं स्वागत केलं जातं. त्याची केबिन त्याला परत केली जाते. तिलोत्तमाने हे सगळं मनापासून केलेलं असतं. आणि त्यानंतर इथे तिलोत्तमा त्याचं भरभरून कौतुक करते. सावली हर्बलची जी फाईल आहे ती त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की सारंग, हे सगळं आता तुझं आहे, हे तुला सांभाळायचं आहे. आणि आता ब्रँडच नाही तर संपूर्ण कंपनी तुला मोठी करायची आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, नाही आहे, कंपनी नाही, फक्त सावली हर्बल, आणि त्यासाठी मी जॉईनिंग करतोय, नंतर मी नाही करणार. ती म्हणते, ओके बाबा, पण सावली हर्बल तर करशील ना? तो म्हणतो, हां, सावली हर्बल हे जे काही प्रोजेक्ट आहे ते मी आता हाती घेतलं. त्यानंतर सारंग आता कामाला सुरुवात केल्यानंतर सारंग तर सगळंच काम बघायला लागतो. इतकी वर्ष त्याने जे सांभाळले, जो त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे तो ते सगळंच बघणार ना. तेव्हा एक एक फ्रॉड, एक एक प्रॉब्लेम त्याच्या समोर येऊन आता थांबलेले असतात. राजकुमार आणि मोनिकाने इतक्या वर्षात काय केलं असं आता सारंगला वाटत असतं. त्यानंतर इथे सारंगच्या लक्षात येतं की आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होत चाललं आहे. म्हणजे आपल्याला प्रॉफिट होतो आहे पण त्याच्यामधून आपला लॉससुद्धा खूप करण्यात आला आहे. तेव्हा इथे आता सारंग एक मीटिंग घेतो, सगळ्यांची मीटिंग घेतो आणि सगळ्यांना जाब विचारत असतो. अगदी राजकुमारलासुद्धा, मोनिकालासुद्धा सगळ्यांना तो जाब विचारत असतो. आपल्या टीमला विचारत असतो की हे सगळं काय आहे, हे सगळे पैसे कुठे जात आहेत, हे एवढे पैसे कुठे जात आहेत, मला उत्तर द्या. तेव्हा सगळ्यांच्या नजरा राजकुमार आणि मोनिकाकडे जातात. तेव्हा इथे तिलोत्तमाला कळत असतं पण तिलोत्तमा बोलत नसते, कारण तिला दाखवून द्यायचं असतं की सारंग बघ, तू नाही आहेस तर यांची कशी मनमानी चालली ते बघ, मनमानी कारभार यांचा बघ. तेव्हा ती मात्र गप्प असते, काही बोलायला तयार नसते. आणि तेव्हा इथे सारंग म्हणतो की हे एवढं नुकसान, हा एवढा फ्रॉड कशासाठी, का केलं तुम्ही हे सगळं? तेव्हा मोनिका आणि सारंग गप्पच असतात. तेव्हा इथे सारंग म्हणतो, बास झालं, आता जे काही काम होईल ते सगळे माझ्या नजरेसमोरून जाईल. ज्या काही डील्स असतील, जे काही आपले दुसरे आता प्रोडक्ट्स लॉन्च करायचे असतील, जे काही काम असेल सगळं माझ्या नजरेखालून जाणार. तिलोत्तमा जिंकलेली असते, कारण तिलोत्तमाला हेच हवं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सगळा कारभार, सगळे हक्क अधिकार सारंगच्या हाती आल्यानंतर इथे आता सारंगला कळतं की फ्रॉड बरोबरच अजून एक खूप मोठी गोष्ट राजकुमारच्या हातातून घडली. त्याने जेव्हा मोनिकाचं लॅपटॉप घेतलेलं असतं ना, तेव्हा मोनिकाच्या लॅपटॉपमध्ये सारंगला एक व्हिडिओ सापडतो आणि तो व्हिडिओ अचानकपणेच त्याच्यासमोर येतो. आणि जेव्हा तो व्हिडिओ बघितला जातो प्रेक्षकांनो, सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्या व्हिडिओमध्ये इथे राजकुमारनेच आपल्या वडिलांना धक्का दिला आहे, आपल्या वडिलांच्या गाडीचा अपघात केला आहे, हे आता मोनिकाने बघितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मोनिकाने राजकुमारचा तो व्हिडिओ तयार करून आपल्या आता लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर सारंगला धक्का बसतोच. आणि त्या व्हिडिओमुळेच मोनिकाने राजकुमारबरोबर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याशी प्रॉपर्टीसाठी लग्न केलेलं असतं. आणि त्या व्हिडिओमुळेच राजकुमारचा नाईलाज होतो आणि तो मोनिकासारख्या मुलीबरोबर लग्न करतो. तेव्हा तो व्हिडिओ राजकुमारला न दाखवता सारंग आता जातो आणि आपल्या आईला दाखवतो. तो व्हिडिओ बघितल्यानंतर
इथे आता सारंग म्हणत असतो, आई बघितलंस, आपले बाबा जिवंत आहेत असं तू म्हणत होतीस ना, ते जिथे कुठे आहेत जिवंत आहेत. हे कसं घडलं, काय घडलं, आपण शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आपल्याला काहीच कळलं नाही. पण या व्हिडिओमुळे सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. राजकुमारनेच इथे आपल्या बाबांना धक्का देऊन मारले आई. का, कशासाठी? तेव्हा ती म्हणत असते, माझा तर विश्वासच बसत नाही आहे सारंग. तो म्हणतो, चल आई, आताच्या आता चल आणि त्याला जाब विचार. तेव्हा इथे आता राजकुमारची गचंडी पकडून सारंग त्याला गाडीमध्ये बसवतो आणि घरी घेऊन येतो. आणि त्याच्यासोबत इथे आता मोनिका आणि तिलोत्तमासुद्धा आलेली असते. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, अरे अरे सारंग, काय झाले तुला? कंपनी जॉईन केलीस म्हणून काय आता मला मारशील का? अरे मी मोठा भाऊ आहे तुझा, काय चाललं आहे काय तुझं? तो म्हणतो, मोठा भाऊ आहेस तू? अरे तू कसला रे भाऊ, तू तर खुनी आहेस, खुनी आपल्या वडिलांचा. तो म्हणतो, ए बाबा, काय केलं काय मी? तो म्हणतो, काय केलंस? तो व्हिडिओ आता इथे सारंग त्याला दाखवतो आणि म्हणतो, हे केलेस तू, आपल्या बाबांना दरीमध्ये ढकललंस, लाज नाही वाटली तुला हे करताना? तिलोत्तमा येते, ती थोबाडीत मारते, ती त्याला चांगलं धुवूनच काढते. त्याची खूप जास्त धुलाई करतो सारंग आपल्या वडिलांच्या खुनाचा. इथे आता आरोपी नक्की कोण आहे हे शोधून काढत असताना सारंग आणि तिलोत्तमाला कुणी सापडत नाही. पण जेव्हा सारंगला कळतं की तो गुन्हेगार आपल्या घरातलाच राजकुमार आहे, तेव्हा मात्र सारंगने आपल्या वडिलांच्या गुन्हेगाराला सोडलेलं नसतं. भाऊ असला तरी तो एक गुन्हेगार आहे असं मानून त्याने आता राजकुमारची चांगलीच धुलाई केलेली असते. त्याला खूप मारलेलं असतं, अगदी खूप. त्याचे कपडे बिपडे फाडलेले असतात. मध्ये येणाऱ्या मोनिकालासुद्धा त्याने चांगले खडेबोल सुनावलेले असतात. आणि तो म्हणतो की मी या घरामध्ये, माझ्या वडिलांच्या घरामध्ये त्यांच्या गुन्हेगाराला मी राहू देणार नाही आहे. आणि घरातून धक्के मारत सारंगने राजकुमारला घरातून बाहेर फेकून दिलेलं असतं, त्याला घरातून हकलून दिलेलं असतं. आणि तिलोत्तमाला त्याच्या या वागण्याला आता चांगली संमती दिलेली असते. राजकुमारला घरातून बाहेर हकलून देण्यासाठी तिने परवानगी दिलेली असते.